नमस्कार. येणाऱ्या 7 आणि 8 तारखेला आपल्याला खग्रास चंद्रग्रहण हे संपूर्ण भारतामधून पाहायला भेटणार आहे. आणि या ग्रहणाचे वेध जे आहेत ते 7 तारखेला दुपारी 12:37 सुरू होत आहेत. तर या ग्रहण काळामध्ये आपल्याला स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप, श्राद्धकर्म अशा प्रकारची कर्म करता येतील. पण या ग्रहणामध्ये आपल्याला भोजन हे निषिद्ध सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला भोजन करायचं नाही. त्याचबरोबर बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी 7 तारखेला सायंकाळी 5:15 ते मध्यरात्री 8 तारखेला 1:27 हे ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत. या ग्रहण काळामध्ये झोपणे, मलमूत्रोत्सर्जन करणे अशा प्रकारची कर्म त्यांना करता येणार नाही आहेत. साधारणतः 3.5 तासापर्यंतचा हा काळ आहे, हा आपल्याला पाळायचा आहे. या ग्रहणाचे राशी प्रतिफल कसे असतील तर मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभ फल देणारी आहेत. मिथुन, सिंह, तुळा, मकर या राशींना मिश्र फळ देणारे आहेत. त्याचबरोबर कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अनिष्ट फल देणारे आहेत. त्यामुळे ज्या राशींना अनिष्ट फल मिळणार आहे अशा राशींनी हे ग्रहण पाहायचे नाहीये. धन्यवाद.